नमस्कार, मी आहे काजल आणि आपण बघत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। चला तर करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये ओम इंडस्ट्रीज सोबत 9 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। मुंबईच्या रॉयल ड्राय फ्रूट लिमिटेड कंपनीने बनावट बॅलन्स शीट आणि खोट्या आर्थिक कागदपत्रांचे आधारे हा गुन्हा केल्याचा आरोप आहे। आरोपी समीर लालानी याने गुंतवणुकीचा आमिष दाखवत ओम इंडस्ट्रीज कडून पैसे उकळले। काही महिन्यानंतर ही कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झालं। ओम इंडस्ट्रीने पैसे परत मागितल्यावर आरोपीने नकार दिला। पोलिसांनी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। नवी दिल्ली गुरुवारी सकाळी दिल्ली एनसीआर, जयपूर आणि हरियाणामध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले। सकाळी सुमारे 8:20 आलेले या भूकंपाचे केंद्र हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात होते। भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली। झटके इतके तीव्र होते की अनेक भागात लोक घराबाहेर पडले। कार्यालय, शाळा आणि बाजारांमध्ये खळबळ उडाली। सुदैवाने कुठलाही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानाची माहिती अद्याप समोर आलेली नाही। राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याची पुष्टी केली असून भूकंपाचे केंद्र सुमारे 10 किलोमीटर खोल असल्याचे सांगितले आहे। मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातल्या कृष्णा कल्याणपूर पट्टीत एक आदिवासी मजूर प्रथमच हिरा खाणीत कामासाठी उतरला आणि त्याच दिवशी त्याच्या नशिबाने पलटी घेतली। पहिल्याच दिवशी त्याला लाखो रुपयांचा मौल्यवान हिरा सापडला। उथळखानीत झालेल्या खणणीतून हा हिरा सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। प्रशासनाने हिरा ताब्यात घेऊन त्याचे मूल्यांकन सुरू केले असून निलामीनंतर मिळणारी रक्कम त्या मजुराला दिली जाणार आहे। ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की मेहनत आणि नशीब एकत्र आलं तर आयुष्य क्षणात बदलू शकतं। नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडे संघातील वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेवर भाष्य करताना मोरोपंत पिंगळे यांचा प्रसंग सांगितला। त्यांनी सांगितले की मोरोपंत पिंगळे यांनी आयुष्यभर संघासाठी समर्पित जीवन जगले आणि शेवटच्या क्षणापर्यंत युवकांना प्रेरित करत राहिले। जेव्हा त्यांचे वय 75 वर्ष पूर्ण झाले तेव्हा वृंदावनमध्ये देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शाल घालून सन्मान करण्यात आला। भागवतांनी सूचकपणे सांगितले की वरिष्ठांनी योग्य वेळी जबाबदारी युवकांकडे सोपवली पाहिजे, जेणेकरून संघाची ऊर्जा आणि दिशा कायम राहील। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य फुलांची सजावट करण्यात आली। ही खास सजावट अमेरिकेहून आलेल्या साई भक्त श्रद्धावान सुभापे यांच्या भक्तिभावातून साकारली गेली। मंदिराचा संपूर्ण परिसर ताज्या आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवला गेला असून त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आकर्षक बनले। या सजावटीमुळे साई मंदिराला एक भव्य आणि नवे रूप लाभले असून हे दृश्य पाहण्यासाठी दूरदूरून भाविक शिर्डीकडे येत आहेत। आणखी अशाच बातम्या बघण्यासाठी जुळले रहा आमच्या सोबत नागपूर समय।